देवा भगवंता मला 1,00,000 रुपये देतो म्हणला तर गाडीच्या. तर सगळ्यात आधी गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असंच तुमचं प्रेम राहू द्या माझ्यावरती शेवटपर्यंत. तर मी आलो होतो आईसाहेबांसोबत थोडं बाहेर. आईसाहेबांना म्हणलं गुढीपाडवा आहे घरी बसा, जातो मी औषध घेऊन येतो. कुठं ऐकते, ह्याच्यामुळं गाडी हळू चालवायला लागते. म्हणलं आई कंटाळा येतो मला. तर मला म्हणते हा दुसऱ्या मुलींना घेऊन फिरायला बरं तुला कंटाळा येत नाही, मी बसल्यावरच कंटाळा येते. तर म्हणलं चल मग जाऊ आता. मग पब्लिक चहा प्यायला जरा थांबलो होतो, चहा वगैरे घेतला. उपवास होता त्यामुळे नाश्ता पण नाही केला. मग डायरेक्ट चहा वगैरे घेतला आणि निघलो परत. ऊन तर खूप होतं आज. आला काय हे वाटलं घरात बसले असते तर निवांत. आता काय म्हणले तू येणार का? आणि नाही बाबा, आता मी घरात बसला कुणी का कंटाळा आला तुला? तर विषय असा होता पब्लिक, तिचं गुडघं दुखतात आणि गुडघ्याचं औषध घ्यायला मी सारखं येतो. सांगितलं होतं नको येऊ तू, माझं मी जाऊन घेऊन येतो. तर बोलली नको नको. येणार नाही जातो तू परत. नाही बाबा, कुणी पण मी गाड्या कसं चालवता रे बाबा. मला एक दिवसात वैताग आला जाऊन या पाहिजे गाडी पाहिजे. बोलला तर पब्लिक ढेगभर ऊन आणि त्या उन्हामध्ये माझ्यासोबत आई साहेब. म्हणलं आता गार काय तर घ्यावं लागतं. काय गारपेट काय भूक लागेल ना तुला? येणार काय परत? बाहेर का लागल्यात? एसटीनं उलट गाडीवर भारी का एसटीनं भारी? देवा भगवंता मला गाडी कोणी एसटी नाही येईल, कशाला बी येईल. काय म्हणलीस? 1,00,000 रुपये देतो म्हणला तर गाडीच्या समोर येणार नाही. आता ही एकच दिवस गाडीवरती आले तर कंटाळे बघ नको म्हणते आता मला तुझ्यासोबत परत गाडीवरती यायला. सगळं टाकशील मीठ त्याच्यात. हा बारीक कर. ठीक आहे पहिला जरा तर पब्लिक रस वगैरे घेतला आणि निघलो मग डायरेक्ट आम्ही. आई पण खूप कंटाळली होती. डायरेक्ट आलो बाळूमामाला. म्हटलं चल आई मामाचं दर्शन घेऊ. मामाचं दर्शन घेतलंय म्हणलं विषय नाही भाऊ, एकदम खुश. आई पण खुश. म्हटलं थांब तुझे 1-2 फोटो काढू चांगलं कडकमध्ये. पब्लिक तर बघा आईचं फोटो काढलेत मी. कधी तुम्हाला पण आधीमध्ये वेळ भेटला की आईसोबत वेळ घालवा, जरा फिरा, कारण की हे सुख परत परत नाही भेटत. बाळूमामाच्या नावानं चांगलं. मामाचं दर्शन घेतलं, मनाला खूप भारी वाटलं. कोण कोण बाळूमामाचं बघताय त्याने कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहिल्याशिवाय जायचं नाही. आता कसं वाटतंय? बाबा भारी म्हटलं बाळूमामाला गेलं. भारी वाटलं. परत दिवाला बाळूमामाच्या कृपेनं असाच पाठी बाळूमामाच्या नावानं चांगलं.